वेलकम फ्रेंड्स. मी सागर आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे सागर कॉर्पोरेशन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण मराठी बग बाउंटी सिरीजचा दिवस 3रा आणि आजचा विषय आहे बग बाउंटी प्रोग्राम्समध्ये स्कोपचं महत्त्व. चला तर मग सुरुवात करूया. बग बाउंटी प्रोग्राम्स, अंडरस्टँडिंग स्कोप अँड टार्गेट सिलेक्शन. स्कोप म्हणजे नक्की काय, तुम्हाला कुठे टेस्ट करायचं आहे, काय टेस्ट करायचं आहे, कसं टेस्ट करायचं आहे याची स्पष्ट प्रकारे एक क्लिअरन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठपर्यंत हक्क आहे की टेस्टिंग बाउंड्रीज काय आहेत तुम्हाला काही रूल्स दिलेले असणार जे टेस्ट करताना तुम्हाला वापरायचे आहेत. आणि आउट ऑफ स्कोप एलिमेंट्स म्हणजे काय. उदाहरणार्थ example.com वर शोधताना तुम्हाला example.com, सबडोमेन ऑफ example.com, api.example.com वर टेस्ट करता येईल. पण थर्ड पार्टी डोमेन जसे की example.cdn.com, example.partner.com यावर टेस्ट करता येत नाही. तर चला ह्याच्या पुढचा बघूया आपण ह्याच्यामध्ये टाईप्स कोणते कोणते येत आहेत. तर आता पाहूया स्कोपचे विविध प्रकार, डोमेन्स आणि सब डोमेन्स. जर ह्याच्यामध्ये आपण टाईप्स बघायला गेलो तर रूट डोमेन्स, वाईल्ड कार्ड सब डोमेन्स, स्पेसिफिक सब डोमेन्स. यामध्ये जे वेब डोमेन्स असतात त्यांचे सब डोमेन्स आणि त्यांचे डेटा ॲसेटचे जे स्टोरेजेस या सगळ्यांचा टाईप्स हे सब डोमेन्स अँड डोमेन्समध्ये येतो. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे वेब डोमेनचे स्कोप हे ॲड केलेले असतात. त्याच्यानंतर येते दुसरी कॅटेगरी, मोबाईल ॲप्लिकेशन. मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अँड्रॉईड APK, iOS ॲप्स, APIचे एंड पॉईंट्स ह्या सगळ्या गोष्टी ह्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये ॲड केलेल्या असतात. त्यानंतर येतात API एंड पॉईंट्स कॅटेगरी. API एंड पॉईंट्समध्ये याचा एरिया खूप फास्ट आहे. रेस्ट APIs, ग्राफिकल एंड पॉईंट्स, वेब सर्व्हिसेस या सगळ्या प्रकारचे APIचे एंड पॉईंट्स हे API एंड पॉईंटच्या कॅटेगरीमध्ये येतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे स्कोपच्या कॅटेगरीज आहेत. त्याच्यानंतर आपण बघू शकतो जी आपली चौथी कॅटेगरी आहे ती आहे सोर्स कोड. याच्यामध्ये रिपोजिटरीचा ॲक्सेस, कोड रिव्ह्यू, कॉन्फिगरेशन फाईल्स अशा इत्यादी गोष्टी या सोर्स कोडमध्ये ॲड केलेल्या असतात ॲज अ स्कोप. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो हार्डवेअर आणि IoT डिव्हाइस कॅटेगरी. याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, क्लाउड ॲसेट्स, सर्व्हर, नेटवर्क कंपोनंट्स यासारख्या विविध प्रकारच्या IoT आणि हार्डवेअर रिलेटेड सगळ्या गोष्टी ह्या हार्डवेअर आणि IoT डिव्हाइसच्या स्कोपमध्ये ॲड केलेल्या असतात. हे झाले टाईप ऑफ स्कोप्स. यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे स्कोप दिलेले असतात आणि आपल्याला त्याला टेस्ट करायचं असतं. महत्त्वाचं या गोष्टी नेहमी आउट ऑफ स्कोप असतात ज्या आपल्याला कधीही बग हंटिंग करताना विचारात घेतल्या पाहिजे. तुम्हाला असं आवडेल का की तुमच्याबद्दल सोशल इंजिनिअरिंग करेल, तुम्हाला कोण फसवल आणि तुमचे जे क्रिडेन्शियल्स आहेत ते हार्वेस्ट करायचा ट्राय करेल. बट यामध्ये विषय हा हॅकिंगचा नाही. विषय हा आहे की तुम्ही एक सिस्टमचा बग फ्लॉ हा शोधत नाही आहे, तर तुम्ही मॅन्युअली सोशल इंजिनिअरिंग करून सिस्टमला हॅक करायचं ट्राय करतात. त्यामुळे ह्या आउट ऑफ स्कोप घेतल्या जातात. त्याच्यानंतर आपण बघू शकतो डॉस अटॅक. तुम्ही जर सर्व्हरवर DDoS अटॅक करून सर्व्हरला डाऊन करत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. ते आउट ऑफ स्कोपमध्येच येणार, कारण की सर्व्हरवर कोणत्या प्रकारचं बग नाही आहे आणि तुम्ही त्याला मॅन्युअली हॅक करण्यासाठी त्याच्यावर खूप सारा लोड देत आहात. त्याच्यानंतर आपण बघू शकतो फिजिकल सिक्युरिटीज टेस्टिंग. त्यानंतर थर्ड पार्टी सर्व्हिसेस, प्रोडक्शन डेटा मॅनिप्युलेशन. लक्षात ठेवा या नियमांचं उल्लंघन केल्यास तुमचं अकाउंट सगळं बंद केलं जाऊ शकतं आणि तुमच्यावर खूप सारे चार्जेस किंवा तुमचे जे इम्पॉर्टंट अकाउंट्स आहेत जसे की बग क्राऊड, HackerOne हे स्ट्रिक्ट ॲक्शन तुमच्या विरुद्ध घेऊ शकतो. तर कधीही आउट ऑफ स्कोपमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही बग हंटिंगला सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे. चला आता काही प्रॅक्टिकल स्टेप. तर आपण आत्ता पाहू शकतो आपण आलो आहे बग क्राऊडवर, जे एक ओपन बग बाउंटी प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर सगळे बग हंटर्स हे ट्राय करत असतात बग बाउंटीसाठी. तर तुम्हाला एक लाईव्ह प्रॅक्टिकल व्हिडिओसाठी समजून घेण्यासाठी ॲक्च्युअली स्कोप काय आहे मी इथे तुम्हाला दाखवू शकतो की ऑलरेडी एक रॅपिड नावाचा इथे एक बग बाउंटी प्रोग्राम चालू आहे आणि आपण इथं बघू शकतो ज्यावेळेस त्यांनी वनअबरटी आत्तापर्यंत काय काय रिवॉर्ड केलेले आहेत. जवळपास $360 आत्तापर्यंत त्यांनी पे केलेले लास्ट 3 मंथ्समध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचे एक जे आउट ऑफ स्कोप आणि त्यांचे टॉप सबमिटेड काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं वाचू शकता. इथं त्यांनी क्लिअरन्स दिलेलं आहे पूर्ण जी त्यांची पॉलिसी आहे की ह्या गोष्टी आउट ऑफ स्कोप वनॅबिलिटीमध्ये त्यांच्यासाठी आहेत. त्याच्यामध्ये क्लिक चेकिंग, क्रॉस साईट रिक्वेस्ट फॉर्जरी, त्यांची जे हाय लेवल्स बग्स क्रिएट करत नाहीत ह्या गोष्टी त्यांच्यासाठी आउट ऑफ स्कोपमध्ये येतात. आणि तुम्ही इथं पाहू शकता हे जे टार्गेट आहे ते Tier 3, Tier 1, Tier 2 ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि मला शक्यतो वाटतं की ज्यावेळेस तुम्ही हे टायर्स यूज करता, फॉलो करता बग हंटिंगसाठी, त्यावेळेस तुमची जी बग बाउंटीची लेवल आहे ती पण इन्क्रीज होत जाते ह्या रिस्कनुसार. ह्याच्यामध्ये प्रायोरिटी दिलेली असते की तुम्ही नक्की कोणत्या प्रायोरिटीचे टायर यूज केलेले जे स्कोपमध्ये आहेत.
इथे तुम्ही ऑल्सो पाहू शकता की आउट ऑफ स्कोपचे जे टार्गेट आहेत, म्हणजे जसं की बघायला झालं तर त्यांनी ऑलरेडी दिले आहेत की हे टार्गेट हे आउट ऑफ स्कोप आहेत आणि जर तुम्ही ह्याच्याबद्दल एखादा बग जरी रिपोर्ट केला तरी तुम्हाला त्याच्याबद्दल मोस्ट ऑफ द केस कोणत्याही प्रकारची बाउंटी भेटणार नाही, ते आउट ऑफ स्कोप म्हणून डिक्लेअर केली जाईल. आणि ह्या सगळ्या नाउन इश्यू ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं वाचल्या पाहिजे ज्यावेळेस तुम्ही बग हंटिंग करायला सुरुवात करता. आणि जे आपण म्हणत होतो जे बग सूट आहे, बग सर्टीसाठी त्यांनी कॉन्फिगरेशन फाईल दिलेली आहे जी तुम्ही वापरू शकता. त्यांच्या जे पूर्ण अलायन्स आहे त्याच्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. हे काही रूल्स ऑफ सेट ऑफ रूलची जी इन्स्ट्रक्शन पाहिलेत ते तुम्हाला इथं भेटून जाईल. आणि या सकारात तुम्ही सगळ्या प्रकारच्या माहिती इथं तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस एखाद्या तुम्ही बग बाउंटी प्लॅटफॉर्मवर जाता त्यावेळेस तुम्हाला त्याचे ऑल गायडन्स जे आहेत त्यांच्या प्रोग्राममध्ये दिलेले असतात आणि तुम्ही ते वाचून त्या प्रकारे तुमचे निर्णय घेऊ शकता आणि एक चांगलं बग हंटिंग आणि चांगला एक बग शोधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. ऑलवेज रीड अ पॉलिसीज केअरफुली, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बग हंटिंग प्रोग्रामला व्हिजिट करता त्यावेळेस त्यांच्या पॉलिसीज पूर्ण क्लिअरपणे एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर ते कोणत्या टूल्सला अलाव करतात त्यांच्या सिस्टमवर बग हंटिंगसाठी तेही एकदा वाचून घ्या. त्यासाठी आपण वेगवेगळे टूल्स यूज करू शकतो लाईक अमॅज, सबडोमेन इन्युमरेशन्स. त्याच्यासाठी तुम्ही जर बघितलं असेल तर आपण गिटहबच्या काही रिपोजिटरीज दिलेले आहेत. जे ओसॅपचे आपण रिव्ह्यू पाहिला, ओसॅप टॉप 10 त्यांचं सदस्य एक प्रोडक्ट आहे ओसॅप अमॅज. हे खूप साऱ्या वास्ट केसेसमध्ये हे यूज केलं जातं. आणि जर आपण ह्याला पाहायचं गेलं तर ॲसेंचरसारख्या मोठ्या, विस्मासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या देखील ह्या रोलला यूज करतात आणि त्याचे टेस्टिमोनीज तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता द ॲसेट फाइंडर. ॲसेट फाइंडरसुद्धा एक हेल्प करतं बग हंटिंग प्रोग्रामर्सला, बग हंटर्सला, की त्यांनी सगळ्यात फास्ट जे ॲसेट्स आहेत त्यांचे हार्वेस्टिंग केले पाहिजे. यासाठी त्यांना ते मदत करण्यासाठी ॲसेट फाइंडर यूज केलं जातं. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो सब फाइंडर, जे सबडोमेन इन्युमरेशन केलं जातं वेबसाईटचे सबडोमेन्स, हायडन सबडोमेन फाइंड करण्यासाठी. त्या देखील टूलमध्ये सब फाइंडरसारख्या टूलचा यूज केला जातो. तो हंटरचा खूप सारा वेळ वाचवतात आणि त्यांना एक यूज स्कोप देतात जे पेनिट्रेशन टेस्टिंग आणि त्यांचे बग हंटिंग करण्यासाठी त्यांना एक वाईड स्कोप प्रोव्हाइड करून देतात. तर आपण पाहू शकतो ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रॅक्टिकलच्या केसमध्ये आपण विचारात घेतल्या पाहिजे. आणि जेव्हा पण कधी तुम्हाला एखादा डाऊट येईल प्रोग्राम ओनर्सला तुम्ही त्या सहजपणे विचारू शकतात. फक्त हे कधीही एका गोष्टीची रिस्पेक्ट ठेवा की आपण जे प्रोग्रामवर अटॅक करत आहोत त्याची रेट लिमिट आणि टेस्टिंग गाईडलाईन्स हे आपण त्याचं उल्लंघन करत नाही, त्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे. त्याच्यानंतर बघू शकतो आपण प्रॅक्टिकल डेमो. आत्ताची जे प्रॅक्टिकल व्हिडिओज बनवायचे विचार आहेत आपले, आत्ता सध्या आपण एक ओव्हरव्ह्यू घेत आहे बग हंटिंग सिरीजचा. आधी आपलं फाउंडेशन क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू देत आहे की नक्की बग हंटिंग सिरीज ज्यावेळेस आपण ॲक्च्युली बग हंटिंगसाठी बसणार आहोत त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टींचं माहिती असलं पाहिजे. त्यामुळे आपण आत्ता सध्या फक्त तुम्हाला एक अवेअर करून देतो की ॲक्च्युली बग हंटिंग काय आहे, त्याच्यामध्ये स्कोप्स काय आहेत आणि सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घेऊ शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही हे 4 टूल दिलेले मोस्ट ऑफ द केस हे तुम्हाला व्हेरी युजफुल आहे. कारण की सगळ्या जेवढं तुम्ही इथिकल हॅकिंग किंवा मॅक्सिमम टाईप बग हंटिंग करता त्या 4 टूल तुम्ही वापरावेच लागणार आहे. एक बग सूट ही सगळ्यात वाईड स्कोपमध्ये ऑल अबोव्ह वर्ल्ड यूज केलं जातं. त्याच्यामध्ये हाय रँकिंगमध्ये बग सूट येतं जे वेब सेशन्स जे आपण टेम्परिंग करतो, डेटा टेम्परिंग करतो SSSवाला, या सगळ्या गोष्टी आपण ह्या बग सूटमध्ये एक टूल म्हणून यूज केलं जाऊ शकतं आणि ते सगळ्यात वाईड स्कोपमध्ये बग सूट येऊ शकतं. तुम्ही या 4ही टूल्सचे लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. तुम्ही तिथून जाऊन त्यांना व्ह्यू करू शकता आणि सिस्टमवर डिप्लॉय करून एक बग हंटिंगसाठी यूज करू शकता. त्याच्यानंतर येतात बेस्ट प्रॅक्टिसेस. क्रिएट अ स्कोप स्पेसिफिक वर्कफ्लोज, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक बेस्ट प्रॅक्टिसेस एक वर्कफ्लो ज्यावेळेस फ्लो डायग्राम यूज करता एखाद्या बग हंटिंगसाठी तुम्ही एक चेकलिस्ट यूज करा. जे काही इम्पॉर्टंट बग्स आहेत ते सेपरेट करून त्याची एक चेकलिस्ट क्रिएट करा आणि त्या चेकलिस्टवर तुम्ही इथिकल हॅकिंग चालू करा. ॲज अ इथिकल हॅकिंग माझा अर्थ की तुम्ही पेनिट्रेशन चालू करा, तुमची स्कोप बग हंटिंगसाठी चालू करा. ज्याच्यामध्ये एक चेकलिस्ट ठेवा की काही वेळेस काय होतं जे हंटर्स आहेत त्यांच्यासमोर प्रश्न काय येतो, जे पहिले XSSला गेले ते त्याच्यानंतर डायरेक्ट OS कोड इंजेक्शनला जाणार आणि अशामध्ये काही गोष्टी चेक करायच्या विसरून जातात. आणि त्यामुळे एक प्रॉपर चेकलिस्ट जर तुम्ही फॉलो करत असाल तर ती सगळ्यात जास्त तुम्हाला फायदेशीर ठरते. कारण की ह्या केसमध्ये तुमचे काही अटॅक्स हे न विसरता तुम्ही परफॉर्म करता आणि ह्या केसमध्ये मॅक्सिमम टाईम तुम्हाला बाउंटी भेटायची किंवा बग भेटायचे खूप चान्सेस इन्क्रीज होतात. मेंटेन सेपरेट टेस्टिंग एन्व्हायरमेंट्स, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे कधीही तुम्ही ज्यावेळेस टेस्टिंग करता एखाद्या सिस्टमवर. कारण की ज्यावेळेस तुम्ही टेस्टिंग करायला सुरुवात करता तर त्याच्यासाठी एक सेपरेट फोल्डर आणि एक सेपरेट टेस्टिंग एन्व्हायरमेंट तुम्ही क्रिएट केलं पाहिजे. कारण की जर तुम्ही ह्या गोष्टींना फॉलो नाही केलं तर काही वेळेस तुम्ही
खूप साऱ्या गोष्टी मिस करणार ज्यावेळेस तुम्ही हंटिंग करायला सुरुवात करतात. आता जसं आपण हे हंटिंग नेक्स्ट सिरीजमध्ये आपण चालू करणार आहोत, तसे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील की नक्की ॲक्च्युली मी काय बोलत आहे आणि त्याचा अर्थ काय आहे. रेग्युलर स्कोप मॉनिटरिंग फॉर अपडेट्स. काही वेळेस अशा गोष्टी असतात की जे बग हंटर्स आहेत ते खूप वाईट स्कोपमध्ये, जसं की हॅकरबन आणि बग क्राऊडमध्ये, जिथे एका तासाच्या आत जवळपास एका प्रोग्राम्सला ऑलमोस्ट अबाव बग्स हे फाइंड केले जातात हॅकर्सद्वारे. तर ह्या टायमिंगला प्रॉब्लेम असा येतो की आपले जे रिपोर्ट्स असतात ते खूप टाईम डुप्लिकेट होऊन आपल्याला मार्क केलं जातं. आपल्या आधी कोणत्या हॅकरने ते ऑलरेडी रिपोर्ट केलेले असतात. अशा टायमिंगला तुम्ही रेग्युलरली जो स्कोप आहे तो मॉनिटर करत राहा आणि याच्या अपडेटबद्दल माहिती घेत राहा. ज्यावेळेस एखादा अपडेट असेल, नवीन अपडेट हे हॅकरसाठी एक नवीन बगे असू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही बग हंटिंगसाठी अजून ट्राय करू शकता. त्याच्यानंतर रिपोर्टची जी फाइंडिंग असते ती प्रॉपर वेमध्ये असली पाहिजे, ज्याच्यामध्ये रिप्रोड्यूस स्टेप, ॲक्च्युअल लिंक्स, एक प्रॉपर प्रूफ ऑफ कन्सेप्टचा व्हिडिओ, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रिपोर्ट्समध्ये आपण ॲड केल्या पाहिजे, जे बेस्ट प्रॅक्टिसमध्ये समोरच्या व्यक्तीला रिप्रोड्यूस करताना अडचण देत नाहीत. त्याच्यानंतर आपण बघू शकतो जे पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहेत बग बाउंटीसाठी, हॅकरवन, बग क्राऊड, इंटिग्रिटी, ओपन बग बाउंटी. आणि ह्यामध्ये आपलं जे इंडियन प्लॅटफॉर्म आहे फॉर्म हॅलो, ते पण तुम्ही वापरू शकता, जिथं खूप कमी स्कोप आहे पण ॲज अ बिगनर तुम्ही ते ट्राय करू शकता. हे जे वर्ल्ड वाईड मोस्ट पॉप्युलर बग बाउंटी प्लॅटफॉर्म आहेत ते तुमच्या समोर आहे. तुम्ही ह्याच्यावर सगळ्यांवर ट्राय करू शकता, पण माझ्या मते सगळ्यात पहिले तुम्ही जे वेब मशीन्स आहेत ते तुम्ही ट्राय करा पेनिट्रेट करायला, आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर ट्राय करा. आणि आपला शेवटीचा गोल हाच आहे की हॅपी हंटिंग, स्टे विथ इन स्कोप अँड स्टे सेफ. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ आजचा डे 3चा आहे इथेच संपत आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.